श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वामी म्हणतात, तुमची पुढील 5 मिनिटे मला द्या आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी माझी इच्छा आहे. असा चेहरा पाडून बसू नकोस. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहेत. पैशाचे मार्ग निर्माण होणार आहेत व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आशीर्वादाचे लाभ मिळेल. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्याला मार्ग दाखवा. अनाथांचा हात धर. भुकेलेल्याला खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे. मग बघ, तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीत माझे स्वामी महाराज आहेत असे म्हणत जा, सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंता मुक्त हो. चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखे आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला कठीण बनवू नकोस. आयुष्य एक कोडं आहे, एक परमात्म्याची माया आहे. त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये आसक्त होऊ नकोस. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना कधी कवटाळून बसायचं हे तुझं तू ठरव. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते. जीवनात अशक्य असे काहीच नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय हे तुला माहीत नाही, पण माझे नामस्मरण करत राहा. देवाच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत राहा. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे. त्यामुळे चिंता करू नकोस. ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो, साक्षात परब्रह्माचा हात असतो, त्याला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्यासाठी नशिबाचे चांगले दरवाजे उघडले जातील. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकटे तर थांबणार नाहीत, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझ्या नामस्मरणाने नित्य चिंतन करून माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की ती संकटे तुला फुलासारखी जाणवतील. त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठांवरती असेल. तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेला आहेस. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. अरे रुद्राक्ष असो वा माणूस, खूप कठीण आहे एकमुखी भेटणं. तुम्ही सहमत असाल तर होय, बरोबर आहे असं टाईप करा. आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील. एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहे ते सोडून जातील.
पण मी माझ्या बाळांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल. पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस. कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्व नाहीच आहे. विश्वास ठेव, हेही दिवस सरतील. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा. देव कधी कोणाचे वाईट करत नाही हे जितके सत्य आहे तितकंच हेही सत्य आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोध सोडू नका, सोन्याचे दिवस नक्कीच येतील. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.